सर नमस्कार. नमस्कार. सर तुमची माहिती द्या ना. माझं नाव किरण पोपट असते. मी राहणार निरगुडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. ओके. सर ओपन पोल्ट्री फार्मिंग आणि कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मिंग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? साहेब आपल्याला ओपन लॉट टाकायचा म्हटलं तर आपल्याला खर्च भरपूर आहे. अच्छा. म्हणजे फीडचं पक्षी हे आपल्याला सगळं स्वतः घ्यावं लागतं. तेच आपल्याला भांडवल एवढं आपल्याजवळ नसते. त्याचं भांडवल आपल्याला आपल्या शेडमध्ये 36 पक्षी पडतो. 36 पक्षीचं आपल्याला टोटल जर खर्च अंदाजे तर आपल्याला एक 11 ते 12 लाख रुपये आपल्याला खर्च पूर्ण लॉट जायला खर्च आपला होणार पूर्ण. आपलं एवढं भांडवल असल्यामुळे आपण काय कॉन्ट्रॅक्ट पद्धत केलेली आहे. नाही पण समजा ओपन केली 11-12 लाख रुपये खर्च होणार आणि त्याच्यानंतर परत त्याला विक्रीचं नियोजन होणार नाही. आपल्याला मार्केटिंग करावं लागणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण ते जास्त करून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करतात. कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळ्या गोष्टी कंपनीच देते. आपल्याला सगळ्या गोष्टी कंपनी देते. पक्षी कंपनी आणून देते, खाद्य कंपनी आणून देते, लिफ्टिंग चार्जेस वगैरे आपल्याला सगळं कंपनी देते. सगळं कंपनी देते. मेडिसिन काही दिलं, काही गोष्टी आपण स्वतः आणतो. सर्दीचे ह्याचे वगैरे मेडिसिन लागले. मग कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमचं काय असतं? तुमचा खर्च कुठे असतो? आमचा खर्च फक्त आमचं कष्ट, पाणी आणि फक्त आपलं पक्षी जोपासणं एवढंच आपलं. ओके. म्हणजे लाईट चार्जेस तुम्हाला लागतात? लाईट चार्जेस. परत तूस ज्या घेतो आपण तो तुमच्याकडे असतो. आणि काही मेडिसिन जर कंपनी नाही ते तेवढं आणायला आपल्याला लागतं फक्त आपल्याला. बाकी काय याच्यामध्ये वेगळा खर्च येत नाही. ओके. फिडिंगबद्दल आपण बोलतो सर. पिल्लं जेव्हा लहान येतात 1 दिवसाचे तेव्हा कुठलं फिडिंग त्यांना देतो? प्री स्टार्टर येत आपल्याला फिडिंग. ओके. ते कसं देतो सर आपण? ते आपलं ब्रुडिंग असतं साहेब. जेव्हा पक्षी येतो तेव्हा आपण ब्रुडिंग केलेलं असतं. ब्रुडिंगमध्ये आपण एका ब्रुडिंगमध्ये 250 पक्षी टाकतो. आपले 14 ब्रुडिंग होतात. 14 ते 15 ब्रुडिंग होतात. अच्छा. मग त्यानुसार आपण हे करतो. खाली आपण साळवण टाकतो, पेपर हाताळले जातात. त्यावरती आपलं भांडी वगैरे पाण्याची पहिल्या दिवशी पक्षी आल्या आपण गुळ पाणी वगैरे देतो. आणि एक 3ऱ्या दिवशी आपण ते गोल फोडतो आणि पक्ष्यांना जागा वाढवतो. ओके. मग प्री स्टार्टर आपण किती दिवस देतो सर? 10 दिवस आपलं प्री स्टार्टर जातं. पुन्हा स्टार्टर येतं, पुन्हा फिनिशर वन येतं. ओके. स्टार्टर किती दिवसापर्यंत? 10 दिवस स्टार्टर जातं. प्री स्टार्टर 10 दिवस जातं. पुन्हा स्टार्टर 10 ते 20-22 दिवसापर्यंत ते जातं. पुन्हा फिनिशर चालू होतं. जोपर्यंत पक्षी जात नाही तोपर्यंत फिनिशर चालू होतं. 1 to फिनिशर होतं. ओके. सर जर कुणाला नवीन फार्म स्टार्ट करायचं असेल तर तुमचा काय अनुभव शेअर करू शकता तुम्ही? प्रथम ज्यांना शेड टाकायचं आहे त्यांना, ज्यांची शेड आहेत, ज्यांना अनुभव आहे त्यांना पहिला अनुभव वगैरे घ्यावा शेडनं. मग शेडचं कामकाज चालू करावे. ओके. म्हणजे शेड बांधतात त्यांना खांब किती बाय किती टाकावा, बरोबर, पत्रा किती बाय कितीच टाकायचा. म्हणजे पत्र्याच्या म्हणजे शेडच्या बाहेर पत्रा 1-2-2.5 फूट म्हणजे पावसाळ्यात पाणी वगैरे आत येत नाही. त्या गोष्टी त्यांना बारकाईने लक्ष द्यावे. म्हणजे अजून 1-2 शेड फिरावे आधी, त्याच्यावर अनुभव घेतला पाहिजे. काय कसं त्यांनी नियोजन कसं केलं, ब्रुडिंगमध्ये पक्षी किती दिवस ठेवावा किती नाही. पेपर म्हणजे ब्रुडिंगमध्ये झाले की पेपर 1 दिवसाने काढून घ्यावा. अच्छा. ह्याला काय रॅकिंग? तुमची 1-2 दिवसांना तुम्ही रॅकिंग वगैरे हे केलंच पाहिजे. रॅकिंग नाही केलं तर काय प्रॉब्लेम? आतमध्ये अमोनिया वायू तयार होतो. अमोनिया वायू तर झाला की पक्ष्यांना असायची तयार होतो. पोटामध्ये त्यांच्या पाणी तयार होतं. त्यामुळे पक्ष्यांची मॉर्टिलिटी भरपूर वाढते. रॅकिंग केले की अमोनिया वायू वर येतो आणि हवेतून निघून जातो. त्यामुळे पक्ष्यांना असायची येत नाही. ओके. तुमच्या 3600 पक्ष्यांमध्ये आत्तापर्यंतचा तुमचा अनुभव, कमीत कमी मॉर्टिलिटी किती तुम्ही मॅनेज केली? 3% पर्यंत आपली मॉर्टिलिटी गेली. कमीत कमी 3? 150 मॉर्टिलिटी. 150 मॉर्टिलिटी. आणि जास्तीत जास्त कितीपर्यंत जात आहे? मग असं एखाद्या दिवशी उन्हाळ्याचा प्रॉब्लेम झाला म्हणजे RD वगैरे आला तर मॉर्टिलिटी भरपूर होते. ओके, ठीक आहे, चालेल. परत एकदा सर तुमचं लोकेशन सांगा, ज्याला कुणाला आपला फार्म जर बघायचा असेल त्यांनी. ॲटपोस्ट सासकर, तालुका फलटण, जिल्हा सातारा. चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद.